तुम्हाला माहिती आहे का मंडळी, जर तुमच्याकडे गव्हाचं पीठ असेल ना, 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेऊन प्लेटमध्ये ॲड करायचं, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, ओवा ॲड करायचं, त्याचप्रमाणे पाव वाटी तूप टाकायचं, तुपाचं मोहन चांगलं पिठाला सोडून घ्यायचं आहे. नंतर अर्धा वाटी पाण्याने आपल्याला कडक असं पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे. या पद्धतीने पीठ मळलं की 5 मिनिटं रेस्ट द्यायचं आहे. आता पाव वाटी इतकं आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये पाव वाटी तूप ॲड करायचं, मिक्स करून या पद्धतीने साठा तयार करायचा आहे. नंतर मळलेल्या पिठावर पुन्हा मळून याचे गोळे तयार करायचे. हलक्या हाताने या पद्धतीने पोळी एकदम पातळसर लाटून घ्यायचं आहे. तयार केलेला साठा पोळीवरती लावायचे. एक एक पोळी याचप्रमाणे आपल्याला ऍडजस्ट करायची आहे. सर्व पोळी एकावरती एक ऍडजस्ट करून झाली की याचा रोल तयार करायचा आहे आणि याच्या या पद्धतीने कट्स लावून घ्यायचे आहेत. हे बघा, लेयर्स पाहू शकता, भरपूर लेयर्स वाली पोळी आपली रेडी झालेली आहे. आता याला हलक्या हाताने या पद्धतीने पुरीसारखं लाटायचं आहे. लो टू मीडियम फ्लेमवरती आता हे आलटी पालटी करत साधारणतः 8 मिनिटाकरता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे आहेत. हे घ्या मंडळी, भरपूर परत असलेली आपली मटरी इथे रेडी झाली आहे. नक्की ट्राय करून बघा, अतिशय क्रिस्पी बनते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, कंजूसी करू नका, आपल्या पेजला प्लीज सबस्क्राईब, तसे फॉलो करा. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.